गुरुविना कोण दाखविल वाट. कोणत्या क्षेत्रात गेल्यास गुरुचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरु हाच एकमेव तारणहार असतो. आध्यात्मिक क्षेत्रात तर गुरुशिवाय प्रगती होऊच शकत नाही. गुरुबाबत आपणास या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. साधकाने गुरुवर पूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवावी. त्यांच्या केवळ अस्तित्वानेच सर्व काही शक्य होणार आहे. अध्यात्मात वाटचाल करण्याकरिता गुरूंचे मार्गदर्शन खूप महत्त्वाचे आहे. गुरुविना ज्ञान नाही, ज्ञानाविना शांती नाही आणि शांतीविना आनंद नाही. गुरुची अवहेलना केल्याने, निंदा केल्याने घडणाऱ्या पापाचे क्षालन जगत्यानेही करू शकत नाहीत. आपण गुरूंची सेवा जेवढी अधिकाधिक करू तेवढे अधिक चैतन्य आपल्याला मिळेल. गुरूंनी उच्चारलेल्या प्रत्येक शब्दात संपूर्ण मानवजातीचे कल्याण करण्याचे सामर्थ्य आहे. देवाला शरण गेल्यास तो आपल्याला संपत्ती आणि समृद्धी देतो. मात्र गुरूंना शरण गेल्यास ते आपल्याला साक्षात भगवंताची प्राप्ती करवून देतात. गुरूंचे चरण कमल म्हणजे प्रत्येक संकल्प पूर्ण करणारा चिंतामणीच म्हटला जातो. जन्मदाते आपले आईवडील आपल्याला केवळ अन्न देतात, मात्र गुरु आपल्याला आत्मोद्धाराचे ज्ञान देतात. गुरूंच्या एका दृष्टिक्षेपाने आपल्या अनंत कोटी पापाचे क्षालन होऊन त्यांच्या अनंत कोटी कृपा आशीर्वादांचा आपल्यावर वर्षाव होतो. ईश्वररूपी अमृत पिण्यासाठी गुरुरूपी पात्राची आवश्यकता असते. अन्य कोणत्याही संपत्तीपेक्षा गुरुचरण कमल ही सर्वश्रेष्ठ संपत्ती मानली जाते. गुरु शिष्यांचे सर्व अज्ञान दूर करून त्याला प्रकाशमान बनवतात. गुरूंचे आज्ञापालन ही सर्वोत्कृष्ट गुरुसेवा होय. गुरूंच्या कृपेने एखाद्या संपूर्ण अज्ञानी व्यक्तीचेही भले होते. पित्याकडून मिळालेला जन्म व्यर्थ जाऊ शकतो, परंतु गुरूने दिलेले ज्ञान कधीच व्यर्थ जात नाही. गुरु या शब्दाचा खरा अर्थ ठाऊक नसेल तर जप, तप, व्रत, तीर्थाटन, योग आणि त्याग हे सर्व व्यर्थ आहे. आपली देवावर श्रद्धा आणि गुरुवर भक्ती असल्यास कुणीही आपला पराभव करू शकणार नाही. कृपाळू गुरुमुळे आपल्याला देवापाशी एकरूप होण्याचा मार्ग सापडतो. नाव, प्रसिद्धी, शक्ती किंवा संपत्ती यांच्या अपेक्षेविना गुरूंची सेवा करावी. केवळ गुरुच आपले प्रारब्ध पालटू शकतात. गुरु साक्षात ईश्वराचा अवतार असल्याने त्यांच्या मुखातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द हा प्रत्यक्ष ईश्वराचाच असतो, हे लक्षात ठेवा. जे ज्ञान मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे साधना करावी लागते ते गुरूंच्या केवळ एका दृष्टिक्षेपाने क्षणार्धात मिळते. गुरूंची सेवा केल्याविना त्यांच्या कृपेची प्राप्ती होणे शक्य नाही. गुरुपुढे ईश्वर किंवा कोणतेही उच्च पद श्रेष्ठ नाही. गुरुमंत्राचा जप करणाऱ्यानेच आध्यात्मिक उन्नती होते. गुरूंच्या कृपेने केवळ आध्यात्मिकच नव्हे तर ऐहिक लाभही होतो. या विश्वात एखाद्याकडे असणारे सर्वात मोठे ऐश्वर्य म्हणजे गुरु. गुरूंच्या कृपेविना ईश्वराचा आशीर्वादही मिळत नाही. गुरूंच्या शब्दावर पूर्ण श्रद्धा असणाराच साधनेत निर्भयपणे प्रगती करू शकतो. गुरूंच्या जगातील कोणत्याही गोष्टीची तुलना गुरु शिष्य यांच्यातील निरपेक्ष प्रीतीशिवाय होऊ शकत नाही. एखाद्यामध्ये तळमळ असेल तर त्याला गुरूंची कृपा आपोआप मिळते. गुरूंना त्यासाठी काही करावे लागत नाही. केवळ संपूर्ण श्रद्धा असणे आवश्यक आहे. गुरुच त्याला त्यासाठी पात्र बनवतात. गुरु एक जगीदाता, गुरु भाग्यदाता. श्री गुरुदेव दत्त.